माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी. त्यासाठी मी भेंडी कापून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि आपल्याला भाजीसाठी लागणारे साहित्य बघा: कांदा, टमाटे, कढीपत्ता, कोथिंबीर, लसूणची पाकळ्या घेतलेल्या आहेत मी. आणि आता आपण घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट. भेंडीच्या भाजीसाठी लागते आपल्याला. आणि भेंडी, आणि हे बघा मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये कांदे टाकले मी सर्वप्रथम. बघू शकता तुम्ही, तेल गरम झालेलं आहे. आणि थोडा वेळ हलवायचं कांदे टाकून. कांदे टाकल्यानं भाजीला चव छान येते. आता लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आपल्याला. लसूण कुटून घेतलेले नाही, पाकळ्याच केलेले आहेत. आणि आता आपल्याला टाकायचं आहे जिरे टाकलेले आहेत मी, मोहरी पण टाकलेली आहे. आणि कढीपत्ता टाकला. आता कडू द्यायचं आहे सर्वांना, लसणाला, कढीपत्त्याला. ते सर्व कडलेले आहेत. आता आपण टमाटे टाकणार आहोत. बघा, टमाटे टाकले मी. कधी पण टमाटे टाकले ना, वरून मीठ टाकायचं, त्यामुळे टमाटे मऊ होतात, मऊ पडतात टमाटे मीठ टाकल्यानं. कधी पण वरून कशाची का भाजी असणं, टमाटे टाकलं का वरून मीठ टाकायचं. आणि बघू शकता आपले टमाटे एकदम मऊ मऊ उरलेले आहेत. आणि हळद टाकलेली आहे मी, बघू शकता तुम्ही. आता आपल्याला मिरची टाकायचं आहे, आणि मी मिरची पण टाकलेला आहे. मिरची ते मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम सोप्या पद्धतीने भाजी करायची आहे भेंडीची. आता आपल्याला भेंडी टाकायची आहे त्यामध्ये. भेंडी पण मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला. मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. बघू शकता तुम्ही. आणि आता आपल्याला वरून ह्याला टाकायचं आहे आता शेंगदाण्याचं कूट. बघा, मी कूट टाकत आहे शेंगदाण्याचं. आणि हे पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे भेंडीच्या भाजीमध्ये. असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम सोप्या पद्धतीने भाजी बनवता येते ही भेंडीची, आणि खायला पण खूप छान लागते. हे बघा, अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे मी. आणि आता आपल्याला हे मिक्स झाल्याच्या नंतर 5 मिनटाचा, वरून कोथिंबीर पण टाकलेली आहे, 5 मिनटासाठी शिजायला ठेवायचं आहे कमी गॅसवर. आणि ठेवलेलं आहे शिजवायला. आणि 5 मिनिट झालेले आहेत आपले. बघू शकता तुम्ही, भेंडीची भाजी शिजून तयार झालेली आहे. बघा, गरम गरम भेंडीची भाजी खूप छान दिसत आहे. तुम्ही पण नक्की करून बघा. अशा प्रकारे भेंडीची भाजी खायला खूप छान लागते. बघू शकता तुम्ही, किती छान दिसत आहे आपली भेंडीची भाजी. कमेंट्समध्ये नक्की सांगा कशी बनली भेंडीची भाजी ते. आवडल्यास लाईक आणि फॉलो